नमस्कार शेळी व मेंढी पालकांनो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र रांजणी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण शेळी व मेंढी पालकांसाठीची जी महामेष योजना आहे त्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. ही योजना भटक्या जमाती क प्रवर्गासाठी आहे. या योजनेमध्ये तुम्ही राजे यशवंतराव होळकर महामेष योजना, मेंढ्यांसाठी चराई अनुदान, शेळी व मेंढी पालकांसाठी जागा खरेदी अनुदान, तसेच कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान अशा या 4 योजनांसाठी किंवा अनुदानासाठी अर्ज करू शकता. सुरुवातीला आपण आता या व्हिडिओमध्ये अर्जाचा वर्क फ्लो व योजनेचे वेळापत्रक पाहणार आहोत. सुरुवातीला या योजनेतील अर्जाचा वर्क फ्लो बघूया. त्यामध्ये सुरुवातीला पहिला टप्पा आहे योजनेसाठी अर्ज, त्यानंतर प्राथमिक निवड आणि तिसऱ्या टप्प्यात निवड झालेल्या अर्जदारांची कागदपत्रे तुम्हाला अपलोड करावी लागणार आहेत. त्यानंतर चौथा टप्पा आहे जी कागदपत्रे अपलोड केलेली आहेत त्या कागदपत्रांची पडताळणी चौथ्या टप्प्यात केली जाईल. आणि यानंतर 5व्या टप्प्यात अंतिम निवड झालेल्या जे लाभार्थी आहेत त्यांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. तर हे झालं तुमच्या अर्जाचा वर्क फ्लो. यानंतर आपण या योजनेचे वेळापत्रक पाहणार आहोत. यामध्ये वेळापत्रकामध्ये बघा, सुरुवातीला योजनेसाठी अर्ज, हा योजनेचा अर्ज आहे तो 12 सप्टेंबर 2024 ते 26 सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये करायचा आहे. अर्ज केल्यानंतर 30 सप्टेंबर 2024 ते 4 ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये प्राथमिक निवड केली जाईल. प्राथमिक निवडीचा SMS येईल. यानंतर निवड झालेल्या अर्जदारांची कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत. याचा कालावधी आहे 7 ऑक्टोबर 2024 ते 14 ऑक्टोबर 2024. यामध्ये तुम्ही कागदपत्रे तुमची अपलोड केल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी ही 16 ऑक्टोबर 2024 ते 21 ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये केली जाईल. व दिनांक 23 ऑक्टोबर 2024 ते 25 ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही www.mahamesh.org या संकेतस्थळाला भेट देऊन तुम्ही अर्ज करू शकता. संकेतस्थळाची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. अशाच शेळी व मेंढी पालनाविषयीची माहिती असणारे व्हिडिओ व योजनांविषयीची माहिती मिळवण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्की करा. व तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला व तुम्हाला या योजनेबद्दल असणाऱ्या अडचणी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवू शकता. धन्यवाद.